नमस्कार, मी पूजा गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की झटपट आपला स्वयंपाक कसा बनवू शकतो आपण। कोणी पाहुणे आले असतील, काही आपल्याला नवीन मेनू करायचा असेल तर यात आपण चेंजेस करू शकतो की पदार्थ कुठला बनवायचा आहे, काय बनवायचं आहे, जे आपल्या आवडीनुसार किंवा आपल्यात कोणी गेस्ट येणार असतील आणि त्यांच्यासाठी आपल्याला झटपट असा स्वयंपाक बनवायचा असेल तर त्यांच्या आवडीनुसार असं म्हणजे मेनू आपण ठरवू शकतो। पण झटपट होणारा स्वयंपाक जो आपण कुकर वापर करतो तर त्यात आपण जर समजा बटाट्याची भाजी करणार असेल तर बटाटे, वरण, भात हे तिन्ही पण आपण कुकरमध्ये बनवून घेऊ शकतो। आणि कुकर होईपर्यंत दुसरी काही आपली चॉपिंगची वगैरे कामं असतात तर ती करून घेऊ शकतो, किंवा आपली कणिक मळायची असेल तर ती करून घेऊ शकतो। तर मी इथं तांदूळ हा म्हणजे आधीच धुवून स्वच्छ ठेवला होता। तर रोजच्या तांदूळ काही मी धुवून ठेवत नाही, स्वच्छ म्हणजे भिजत वगैरे ठेवतो तर तसं ठेवत नाही मी। फक्त हा जो तांदूळ आहे तर मी हा व्हिडिओ पौर्णिमेला शूट केला होता। तर म्हणजे जे तांदूळ मी वापरते देवघरात वगैरे श्रीयंत्राखाली, किंवा जे माझ्याकडे उतरंडी आहे तर त्यात तांदूळ असतात, अजून जे अन्नपूर्णा आहे तर त्या वाटीत तांदूळ असतात, तर ते सगळे तांदूळ मी असे बदलते। पौर्णिमेला अमावस्येला जे मी तांदूळ बदलते देवघरातले तर मग ते तांदूळ आपण भात वगैरे बनवायला घेते मी। तर मग ते स्वच्छ धुवून घेतले होते का तर ते उघडे असतात, त्यामुळे मग 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि तसेच पाण्यात ठेवले होते भिजत। तर मग म्हणलं छान तांदूळ सुटसुटीत होईल त्यासाठी। आणि आमच्या घरी काही कोणी गेस्ट वगैरे येणार नाही, पण असंच म्हणजे छान असा मेनू करणार होते मी। आणि मग म्हणलं आपण चला शेअर पण करूया तुमच्यासोबत की आपण मस्त असं छान मेनू करतोय, तर तुमच्यासोबत पण शेअर करूया। मुलांना माझ्या पुरी भाजी अशी आवडते, त्यामुळे मग एक संध्याकाळचं रुटीन आहे हे माझं। आणि संध्याकाळी शक्यतो मी भाकरीच करते, पण मग मुलांसाठी म्हणून मग आज मी पुरी, तर मी इथं पालकाची पुरी करणार आहे आणि जी शाकभाजी असते तर ती करणार आहे। आणि आमच्या इकडे शाकभाजी करतात तर तशी पद्धत तुम्हाला मी दाखवते आज, की जे वांगी, बटाटे जे काही आपल्या भाज्या असतात तर ते सगळे म्हणजे वांगी बटाटेच घालतात आमच्या इकडे, आणि जे आपल्या इकडं चणे असतात म्हणजे छोले असतात ते घरचे तर ते, आणि तीन ह्या भाज्या मिक्स करतात आणि छान वाटण वगैरे टाकून अशी भाजी करतात। तर आमच्या इकडे बऱ्यापैकी कार्यक्रमात सुद्धा अशी भाजी असते आणि खरंच खूप छान लागते। आणि म्हणजे आधी माहिती नव्हतं मला की अशी भाजी पण करतात, पण मी एकदा म्हणजे कार्यक्रमातच कुठल्या तरी गेले होते आणि तिथं मी बघितलं की अशी भाजी केलेली आणि पुरीसोबत ती भाजी, तर खरंच खूप छान लागत होती। तर मग मी तेव्हापासून कधीमध्ये अशी भाजी बनवते। तर इथं मी पालक स्वच्छ नीट करून वगैरे रविवारी आणला होता, तर तो स्वच्छ नीट करून ठेवला होता। धुवून ठेवला की मग तो लवकर खराब होतो, त्यामुळे एका छान स्टीलचा डब्बा आहे माझ्याकडे तर त्यात ठेवला होता आणि वरती छान असा टिश्यू पेपर ठेवला होता, त्यामुळे अगदी पालक फ्रेश असं राहिला आहे। आणि आता तो मी स्वच्छ ह्या मोठ्या टोपल्यात धुवून घेणार आहे, असं म्हणजे पटकन स्वच्छ धुवून घेता येईल त्यासाठी मोठं म्हणजे जे माझं कणिक मळायचं जे भांडं आहे तर तेच घेतलं आहे मी। आणि मी परातीत कणिक कधीच मळत नाही, असं हे जे माझं भांडं आहे तर ते कणिक मळायचंच आहे। असं जर गोल आपण भांडं कणिक मळायला घेतलं तर आपली कणिक अगदी पटकन गोल होऊन येते, आणि परातीत खूप मोठी परत असल्यामुळे त्याला खूप असं मिक्स करून घ्यावं लागतं असं मला वाटतं। आणि त्यामुळे एकीकडे मी आता पाणी ठेवलं आहे। जास्तीची बडबड न करता थोडीशी रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते आणि काही टिप पण तुमच्यासोबत शेअर करते की आपण झटपट स्वयंपाक होण्यासाठी काय काय ट्रिक वापरू शकतो। तर एक कुकरमध्ये खूप पटपट होतं, म्हणजे कुकर जर आपण लावला तर पटकन आपला स्वयंपाक अर्धा झाला आहे असं वाटतं। आणि इकडं मी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे आणि पाणी ठेवलं होतं मी थोडंसं मीठ टाकून उकळायला। तर थोडं 2-3 मिनटं हे पालक मी शिजवून घेणार आहे छान, आणि मग त्याची छान प्युरी करून घेणार आहे आणि मग पालकपुरीसाठी ते कणकेमध्ये मळून वगैरे घेणार आहे। तर इथं छान असं पालक आहे तर तो शिजला आहे, 2-3 मिनटं मी शिजवून घेतला आहे। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तो पालक आहे तर तो मी छान बारीक करून घेणार आहे आणि मग त्यात कणिक मळायची, पालकची प्युरी आहे तर त्यात कणिक मळणार आहे। तर कणकेमध्ये आपण जिरे, ओवा आणि जे अद्रक लसूण असतं तर ते पण ह्या पालकामध्ये टाकू शकतो आपण, पण मला मिस्टरांसाठी 2 चपात्या करायच्या आहेत, त्यांना पुरी आवडत नाही, त्यामुळे आम्हाला पुरी केल्या की त्यांना 2 मी चपात्या करते। आणि
स्वयंपाक जर आपण घरातल्यांच्या आवडीने केला, आवडी लक्षात ठेवून केला, तर ते पण देखील आवडीने खातात आणि मुलं पण आवडीने खातात. त्यामुळे मी जरा लक्ष देऊन स्वयंपाक, म्हणजे कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं ते जरा म्हणजे विचार करूनच स्वयंपाक करते. आमच्यात शक्यतो सगळे भाज्या सगळे खातात, किंवा काही असं भात असेल किंवा काही पण सगळे खातात. असं हे आवडत नाही ते आवडत नाही. माझ्या मुलांचं देखील काही नसतं. आपण मुलांना जर सवय लावली की आपण भाजी भाकरी चपाती सगळं खायची, तर मुलं आवडीने खातात. आणि आमच्यात देखील तसंच आहे. तर आणि कधी कधी मग असं मुलांचं छान असा मेनू करायचा, मुलांना जे आवडतं ते. तर इथं मी साधी फक्त प्युरी केली आहे पालकाची, आणि मग ती कणकेत मळून घेते. त्यामुळे आणि जर ओवा जिरे हे सगळं पण टाकून चपात्या केल्या असत्या तर तरी पण छान लागल्या असत्या. पण म्हणलं नको, आपल्या प्लेनच म्हणजे पालकाच्या चपात्या करूया आणि पालकपुरी करूया. त्यासाठी मी छान कणिक मळून घेतली. आणि पुऱ्यांसाठी जेव्हा आपण कणिक मळतो तर ती कणिक अशी एकदम घट्टसर मळायची, त्यामुळे पुऱ्या ज्या आहेत आपल्या त्या तेलकट होत नाहीत. आणि अगदी घट्ट मळून घेतली कणिक की पुऱ्या अगदी तेलकट होत नाहीत. तर मी नेहमी अशी पुऱ्या करताना अगदी घट्ट कणिक मळून घेते. आणि पुऱ्या करायच्या काही वेळ म्हणजे थोड्या वेळ आधीच कणिक मळून ठेवते. तर ती खूप वेळ मळून ठेवली तर खूप मऊ होते आणि थोडीशी पातळही होते. पुरणपोळी करताना आपण कसं स्वयंपाक पुरणपोळीचा करायला घेतला की पहिल्यांदा डाळ शिजायला ठेवायची आणि कणिक मळून घ्यायची. जोपर्यंत सगळा स्वयंपाक होतोय तोपर्यंत कणिक छान मुरते आणि अगदी मऊ होते, आणि मग आपण शेवटी पोळ्या वगैरे लाटायला घेतो. तर तसं पुऱ्या करताना माझं म्हणणं असं आहे की आपण जर सगळा स्वयंपाक म्हणजे होत आलं की कणिक मळायची, भाजी वगैरे फोडणी टाकायची राहिली असेल तर तेवढी फक्त फोडणी टाकायची आणि लगेच पुऱ्या लाटायला घ्यायच्या. मग कणिकही घट्ट राहते आणि पुऱ्याही तेलकट होत नाहीत. कणिक पण आपली छान अशी मळून झाली आहे. आता यावर झाकण ठेवणार आणि साईडला ठेवून देते. मग आपली जी भाजीची तयारी करायची किंवा वरण फोडणी द्यायचं तर ते पण करून घेते. तर हा सगळा स्वयंपाक माझा अगदी तासाभरात झाला होता. तर मी जे आपले हरभरे असतात तर ते मी आधीच दुपारीच भिजू घालून ठेवले होते. आणि आता हे चॉपिंगचं काम करून घेते मी. पटापट चॉपिंग करून घेतली की बाकीची कामं करायला, म्हणजे भाज्या वगैरे फोडणी आपण एकीकडे वरण फोडणी देऊ शकतो, एकीकडे भाजी आपलीची फोडणी द्यायची तर ती देऊ शकतो. तर जर आपण वरण फोडणी दिलं परत चॉपिंग करत बसलो तर त्यात खूप वेळ जातो. तर गॅस चालू करायच्या आधीच सगळी चॉपिंग करून घेते मी आणि नंतर मग पटापट फोडण्या देऊन घेते. मला जी भाज्या वगैरे लागणार आहेत तर ती ही जी माझी टोपली आहे तर त्यात मी काढून घेते आणि सगळं म्हणजे एकदाच काढून घेते. आणि एका साईडला जी सालं वगैरे असतात तर ती पण त्यातच साठवते. स्वयंपाक झाला की एकदम ती डस्टबिनमध्ये टाकून येते. तर असं जर म्हणजे एखादी टोपली किंवा एखादं असं स्टीलचं भांडं आपण जर भाजी फ्रीजमधल्या भाज्या वगैरे काढून घ्यायला, आपल्याला ज्या भाज्या लागणार आहे स्वयंपाक करताना त्या भाज्या काढून घ्यायला जर केलं तर म्हणजे फ्रीजमध्ये 4 वेळा फ्रीज आपल्याला उघडावा लागत नाही. आणि आपण एकदाच जर चॉपिंग काय करायचे ते घेऊन म्हणजे चॉपिंगला सुरुवात केली तर पटापट चॉपिंग आपली होते. आणि आता मी हे सगळं कट करून घेणार आहे. आणि जे आपल्याला शाकभाजीसाठी लागणार आहे तर 2 बटाटे घेतलेत, 4 वांगी घेतलेत मी. बटाटे मोठे आहेत त्यामुळे 2च घेतली, छोटे असलेच तर 3 घेतले असते. आणि वांगी पण छोटी छोटी आहेत तर त्यामुळे 4 घेतलेत. आणि जे आपण हरभरे दुपारी भिजू घालत ठेवले होते तर ते मी कुकरला लावून घेतले. तर कुकरला मी भात वरण आणि जे हरभरे आहेत तर ते शिजू घातलेत. आणि मला समजा इथं पिवळ्या बटाट्याची भाजी करायची असली असती तर मी बटाटे पण कुकरमध्ये शिजायला टाकले असते. आणि असं म्हणजे काम आपलं पटकन होतं. जरा आता मी एकीकडे वरण फोडणी देणार, एकीकडे भाजी करणार आणि दोन्ही झालं की मग मस्त गरम गरम पुऱ्या करणार. तर मी थोडीशी खीर पण करणार आहे आणि अगदी साधी सोपी शेवयाची खीर करणार आहे. तर म्हणलं पुरीसोबत खीर पण छान लागते त्यामुळे थोडीशी खीर करणार आहे. तर इथं म्हणजे कट करून घ्यायचं होतं भाज्या वगैरे, त्या कट पण करून झाल्या. तोपर्यंत माझा कुकरही गार झाला आणि मग आता मी सगळं कुकरमधून काढून घेते. तर आपली डाळ पण छान शिजली आहे, आपला भात पण छान शिजला आहे आणि जे म्हणजे हरभरे होते तर ते पण छान शिजलेत. तर एक कुकरचा डबा आहे तो थोडा मोठा आहे त्यामुळे एक साईडला मी असा चमचा ठेवला होता जेणेकरून काही मिक्स होऊ नये किंवा सांडू नये. आणि जो भात आहे तर त्यामुळे कुकरमध्येच ठेवणार आहे मी आणि कुकरचं झाकण लावून ठेवणार आहे. तर अशाने म्हणजे भात आपला गरम राहतो कुकरमध्ये ठेवल्यावर, खाली थोडंसं गरम पाणी असतं. आणि जर आपण परत टोपण लावलं, झाकण लावलं कुकरचं तर ते परत वाफ पकडतं आणि मग भात आपला जो असतं
तो छान असा गरम राहतो। तर वरण भात काय 2-3 शिट्ट्यामध्ये होऊन जातं, पण छोले नेमके शिजलेत की नाही आणि मग ते सगळ्यात खाली ठेवले होते, म्हटलं मग पटकन शिजतील त्यामुळे। तर खूप छान शिजलेत। तर आमच्या इकडे ह्याला हरभरेच म्हणतात आणि जे पांढरे जे असतात तर त्याला छोले म्हणतात आणि ती पण छोलेची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर छोलेची पण भाजी खरंच खूप टेस्टी लागते। आणि आता इथं मी जे आपल्याला वाटण लागणार आहे म्हणजे वाटण टाकणार आहे मी या भाजीत, तर ते कांदा, खोबरं, टोमॅटो सगळं छान परतून घेणार आहे, मिक्सरला वाटून घेणार आहे आणि मग छान अशी रस्सा भाजी तयार करून घेणार आहे याची मी। अशी जास्त पातळही नसते आणि जास्त घट्टही नसते, अशी रस्सा थोडीशी सरबरीत असते ही भाजी। तर खरंच खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ही जी तेलाची बॉटल आहे तर खरंच खूप छान आहे आणि जी म्हणजे खूप थोडंसं कमी तेल पडतं माझ्याकडनं, खूप जास्त तेल पडायचं आपण जी बळी असते तर त्याने खूप जास्त तेल पडतं आपल्याकडनं आणि ते जी बॉटल आहे तर त्याने तेल थोडं पडतं। तर खूप यूजफुल आहे ही बॉटल। आणि मी आता हा कांदा जो छान परतून घेणार आहे तेलात आणि त्यात ओलं खोबरं आहे माझ्याकडे, तर ते ओलं खोबरंच यूज करणार आहे मी। तर म्हणजे मी लसूण आणि जे ओलं खोबरं असतं किंवा साधं आपलं वाळलेलं जे खोबरं असतं तर ते पण मी असं खिसून किंवा कट करून ठेवते, जेणेकरून पटकन आपल्याला यूज करता येईल। तर आता दसऱ्याला खूप सारे म्हणजे नारळ वगैरे फोडलेले होते, तर ते मी फ्रीजरमध्ये तसंच छान साल वगैरे म्हणजे खोबरं नीट करून छान व्यवस्थित ठेवलं होतं, तर असं भाजीला वगैरे यूज होतं। आणि तर मी आता याची छान अशी हे वाटण करून घेणार आहे। तर यात मी काय काय टाकले बघा, एक कांदा कट करून टाकला, एक टोमॅटो, अगदी एक चमचाभर तीळ टाकलेत आणि लसूण, अद्रक आणि अगदी थोडे 4-5 कढीपत्त्याची पानं पण टाकलेत। जेव्हा माझ्याकडे कोथिंबीर अगदी म्हणजे थोडीशी असते तर तेव्हा मी कढीपत्ता टाकते वाटणात, खूप छान टेस्ट येते वाटणात कढीपत्ता टाकल्याने। आणि आता हे सगळं वाटण आहे ते वाटून घेतलं आहे मी आणि परत त्याच कढईत मी तेल टाकणार आणि कढीपत्ता आणि हे वाटण आहे तर ते टाकून घेणार आणि बेसिक मसाले रोजच्या जी भाजी असते तर त्यात मी अगदी बेसिक मसाले टाकते, फक्त काळं तिखट आणि कधीतरी गरम मसाला वगैरे यूज करते, नाहीतर मसाले मी जास्त यूज करतच नाही, फक्त काळं तिखट वापरते। तर या भाजीत थोडेसे जे खडे मसाले असतात तर ते पण मी टाकते, एक तेजपत्ता, 2 लवंग, 2 मिरे आणि विलायची आणि जे आपलं दालचिनी वगैरे असते तर ते पण टाकते एक। तर जास्ती काही नाही, फक्त 1-2 असं सगळं खडे मसाले असतात तर ते टाकून घेते आणि मग जे वाटण आहे तर ते टाकणार आहे आणि थोडासा कढीपत्ता पण टाकणार आहे। तर अशी साधी सिंपल भाजी आहे पण खूप टेस्टी होते। आणि वरणाला पण मी फक्त जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि एखादं टोमॅटो टाकलं तर टाकलं, नाहीतर मग असंच प्लेन वरण करते। तर कांदा किंवा काही असं टाकत नाही जास्तीचं काही, टोमॅटो टाकते पण कधीतरी टोमॅटो पण स्किप करते, फक्त छान लसणाची, जिरे, मोहरीची छान तडतडीत फोडणी देते। आणि हो, तर आता माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत, खूप थोडे सबस्क्रायबर राहिलेत 1000 सबस्क्रायबर व्हायला। तर तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत का आणि तुम्हाला माझे कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ अजून पाहत असाल फक्त आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, अशा छान छान व्हिडिओजसाठी, रेसिपीजसाठी किंवा जी आपली नित्यसेवा असते, नित्य देवपूजा वगैरे असते किंवा अजून देवांचं काही सण समारंभ आपण कसे सेलिब्रेट केले पाहिजे, तर असे माझे व्हिडिओ असतात। तर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओ कंटिन्यू करूया। तर इथं मी भाजीत पण थोडंसं टोमॅटो टाकलं, छान लागतं। तर शाकभाजीत असं टोमॅटो पण छान लागतं, थोडंसं कट करून टाकलं, थोडं वाटणात पण टाकलं, म्हणजे अर्धं कट करून अर्धं वाटणात असं टाकलं आणि छान वाटण टाकून घेतलं, वरण फोडणी झाले आपलं। तर आता दिवाळी वगैरे येते तर कोणी पाहुणे वगैरे आपल्या इथे आले तर आपण असं छान असा मेनू त्यांच्यासाठी बनवू शकतो। थोडीशी प्रिपरेशन आपण आधी करून ठेवली तर अगदी छान असा स्वयंपाक आपला खूप कमी वेळात होतो। तर वरण झालं आहे आपलं छान, एक उकळी घेणार आहे आणि मग खाली ठेवणार वरण। आणि आता ही जी भाजीची आपण जे वाटण करून घेतले तर ते छान तेलात परतून घ्यायचं आणि मग त्यात थोडेसे मसाले ॲड करायचे। तर इथं हळद, तिखट
आणि जे गरम मसाला असतो, तर गरम मसाल्यामध्ये घरकुल मसाला असतो तर तो खूप छान आहे, आणि किचन किंग मसाला, हे 2 मसाले खरंच खूप छान आहेत. आणि म्हणजे अशी काही वेगळी भाजी करत असेल तरच मी हे बाहेरचे मसाले टाकते, नाहीतर मग फक्त काळा मसाला असतो तर तो काळा मसाला टाकते. आणि काळा मसाला म्हणजे घरी बनवलेला काळा मसाला आहे, त्यामुळे सगळे जे खडे मसाले असतात तर ते छान तेलात भाजून वगैरे मसाला बनवलेला असतो, त्यामुळे दुसरे काही एक्स्ट्रा मसाले टाकायची गरज लागत नाही. पण असं जर अगदी वेगळी काही रेसिपी किंवा वेगळे काही पदार्थ बनवत असेल तर मी किचन किंग मसाला आणि घरकुल मसाला ह्या दोन्हीपैकी कोणताही एक मसाला वापरते. आणि कोणतीही भाजी असू द्या, त्या दोन्ही मसाल्याने भाजी टेस्टी होते. तर इथं मी वांगी आणि बटाट्याचे कट करून छान पाण्यात ठेवले होते, तर ती मी यात टाकून घेणार आहे. आणि जे हरभरे आहेत तर ते शिजलेलेच आहेत. मग हे सगळं मिक्स करून घेणार, आणि नंतर ना मग अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे यात. तर कूट वगैरे टाकायची काही गरज नाही, जे वाटण केलेलं आहे तेच खूप होतं याला. आणि कूट जर आपण टाकलं तर भाजीची थोडीशी टेस्ट बदलते, त्यापेक्षा मग कूट यात नाहीच टाकलं पाहिजे. मग प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचं कूट टाकते, पण अशी जर वाटण वगैरे जास्तीचं वाटण करून भाजी केली, म्हणजे थोडीशी मी तीळ पण टाकले, त्यात थोडंसं खोबरं पण टाकले, त्यामुळे मग आता कूट नाही टाकणार. कूट न टाकता छान अशी तर्रीची भाजी खूप छान होते. तर हे छान मिक्स करून घेते मी, आणि अगदी थोडंसं पाणी आणि मीठ टाकून घेणार आहे मी यात. तर आपला जवळजवळ सगळा स्वयंपाक होत आला आहे. तर आता फक्त पुरी राहिली आणि खीर. तर खीर मी शेवटी करणार आहे, अगदी थोडीशीच करायची आहे. आणि आमचं संध्याकाळी म्हणजे दूध रतिबाचं दूध असतं, तर त्यामुळे 7-7:30 वाजता दूध येतं. तर मग मी पुऱ्या आणि खीर त्या थोडंसं उशिरा करणार आहे. मी त्यासाठीच पीठ अगदी घट्ट मळून ठेवलं होतं, म्हणजे जी माझी संध्याकाळची नित्यसेवा असते तर ती करून, दिवाबत्ती करून मग मी खीर आणि पुरी करेल, आणि सगळ्या स्वयंपाक आधी करून ठेवेल. बाकी मग नित्यसेवा झाली किंवा आपली जी दिवाबत्ती असते आणि माझी थोडीशी नित्यसेवा असते तर ती करून झाली की मग छान मस्त गरम गरम पुरी खीर असं करता येईल. आपलं एकीकडे दूध गरम होते आणि एकीकडे भाजी असते, तोपर्यंत मी छान दिवाबत्ती आणि जी माझी नित्यसेवा असते तर ती करून घेते. आणि ते सगळं करून झालं माझं, तोपर्यंत भाजी पण छान शिजली होती. आणि आता मी एकीकडं दूध तापायला ठेवलं होतं, तर ते छान उकळी वगैरे आलं होतं. आणि एक छोटंसं भांडं घेतलं आहे मी, त्यात थोडंसं तूप टाकणार आहे. आणि जी शेवयाची खीर करणार आहे तर थोड्याशा शेवया आहेत ना, तर ते छान तुपात परतून घेणार आहे. तर थोडं 2 चमचे जर तूप टाकून शेवया म्हणजे भाजून घेतल्या तुपात तर खूप छान लागतात. मी जे पितृपक्षात जेवण बनवतात तर त्याचा पण व्हिडिओ बनवला होता, आणि त्यात तांदळाची खीर कशी बनवायची ते पण मी शेअर केलं. तर खूप छान तांदळाची खीर होते. तर तशी केली तर तो तुम्ही व्हिडिओ नसेल पाहिला तर तोही बघा. आणि तर ही शेवयाची खीर तर अगदी साधी सोपी होते आणि झटपट पण होते.
अशा प्रकारे आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर चला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटले. आणि अजूनही माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर होणार आहे. आणि तुमचा माझ्या या यूट्यूब जर्नीमध्ये खारीचा वाटा आणि कमेंट पण तुमच्या छान छान असतात. त्यामुळे नक्की कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.